हॅलो एव्हरीवन. आतापर्यंत आपण व्हॉट इज मीन बाय रिलेशन्स, त्याच्यानंतर डायग्राफ, हाऊ वी कॅन रिप्रेझेंट अ रिलेशन इन मॅट्रिक्स फॉर्मॅट, त्याच्यानंतर डायग्राफ फॉर्मॅट, ह्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. आता पुढचा टॉपिक आपला आहे तो प्रॉपर्टीज ऑफ रिलेशन. ओके. फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ रिलेशन इज युअर एम्प्टी रिलेशन. Okay. Let R be a relation on set A and B, sorry, A to B, then R is called as the empty relation if R set of R is equal to empty किंवा phi म्हणूया. Okay, that is if R is not contains any ordered pair. ओके. एम्प्टी रिलेशन आपण कधी म्हणू शकतो की तुमच्या ज्या रिलेशनच्या सेटमध्ये एकही ऑर्डर्ड पेअर अवेलेबल नसेल. विदाउट एनी ऑर्डर्ड पेअर आपण अशी कंडिशन असेल तर त्याच वेळेला आपण काय म्हणू शकतो की त्या रिलेशनला एम्प्टी सेट बोलू शकतो. कारण की त्याच्यामध्ये एकही व्हॅल्यू अवेलेबल नाही, सो दॅट्स वाय आपण कोणतंही रिलेशन त्याच्यामध्ये शो करू शकत नाही. ओके. तर फर्स्ट प्रॉपर्टी इज एम्प्टी रिलेशन. सेकंड वन इज रिफ्लेक्सिव्ह. A relation R on set A is said to be reflexive if A R A म्हणजेच relation of A to A is a set of, काय सांगू शकतो आपण की A is a belongs to A, that is A and A म्हणजे A comma A is belongs to your R. तुमचं जे ए आणि ए आहेत म्हणजे तुमचे सबसेट ऑफ युअर सब इलेमेंट ऑफ युअर सेट ए काय आहेत ते बिलॉंग्स टू युअर रिलेशन आर. फॉर ऑल ए इज बिलॉंग्स टू युअर आर. In other words, a relation R on A is a reflexive relation if every element of A is related to itself. For example, if A is equal to 1 2 3 and R is equal to 1 1 1 2 1 3, त्याच्यानंतर 2 2 2 3 and 3 3. If reflexive relation on A, since 1 1 2 2 3 3 is belongs to R, whereas R dash is equal to 1 1 1 2 1 3 is not reflexive relation on A. Okay, since 2 2 and 3 3 is not R inverse. म्हणजेच आपल्याला काय सांगितलेलं आहे की रिलेशन ऑन आर इज अ रिलेशन ऑन ए इज अ रिफ्लेक्सिव्ह रिलेशन वेन इफ एव्हरी एलिमेंट ऑफ ए इज रिलेटेड टू इटसेल्फ. ओके. म्हणजेच काय सांगू शकतो की पूर्ण आता इथे बघा 1 2 आणि 3 आपल्याला काय दिलेलं आहे, एक एक्झाम्पल मध्ये आपल्याला एक सेट दिलेला आहे आणि रिलेशन मध्ये आपल्याला 1 1 आहे, 1 2 आहे, 1 3 आहे, त्याच्यानंतर 2 2 आहे, 2 3 आणि 2 3 3, ह्या सर्व टर्म्स आपल्याला रिलेशन मध्ये आहेत. पण आपण ह्या रिलेशनला रिफ्लेक्सिव्ह कधी म्हणू शकतो, तर रिफ्लेक्सिव्ह वेन 1 1 2 2 अँड 3 3 म्हणजेच रिलेशन ऑन इट्स सेल्फ. वनचं रिलेशन विथ इट सेल्फ म्हणजे सेल्फ लूप, त्याच्यानंतर टूचं रिलेशन विथ टू मीन्स अगेन सेल्फ लूप, आणि 3 इज रिलेशन विथ 3 मीन्स अगेन सेल्फ लूप असेल, त्यावेळेला आपण काय म्हणू शकतो की ते रिलेशन हे काय आहे, रिफ्लेक्सिव्ह आहे. ओके. नेक्स्ट प्रॉपर्टी इज सिमेट्रिक रिलेशन. सिमेट्रिक रिलेशन मध्ये आपल्याला काय सांगितलंय बघा, R be a relation on set A, then the R is said to be a symmetric if A R B म्हणजेच A is relation with B इज काय सांगितलेलं आहे, B is relation with A म्हणजेच A is relation with B is equal to B is in relation with A. Okay, that is A and B belongs to your R means in relation with R is इक्वल टू आपल्याला काय दिलं आहे, बी अँड ए इज बिलॉंग्स टू आर. फॉर ए अँड बी किंवा ए कॉमा बी इज बिलॉंग्स टू ए. ओके. फॉर एक्झाम्पल एक दिलेलं आहे आपल्याला, इफ ए इज इक्वल टू 1 2 3 दिलेलं आहे आणि देन आर बी 1 1 1 1 2 2 1 2 3 3 2 इज अ सिमेट्रिक रिलेशन. मीन्स काय असणार आहे की ज्या वेळेला तुम्ही पूर्णपणे सेट बघताना बघा
की ह्याच्यामध्ये 1-1 अवेलेबल आहे. ह्याचा जर रिव्हर्स तुम्ही केलात, अगेन तुम्हाला 1-1 मिळतोय, जो तुमच्या सेटमध्ये ऑलरेडी आहेच आहे. त्याच्यानंतर 1-2 आहे. 1-2 आणि सेकंड सेट मिळतो आपल्याला 2-1 व्हिच इज सिमेट्रिक. म्हणजेच काय आहे, त्यांची जरी पोझिशन इंटरचेंज केल्या, म्हणजे लक्षात घ्या आपल्याला डेफिनेशनमध्ये पण सांगताना तेच सांगितलेलं आहे, की ए इज रिलेशन विथ बी इज इक्वल टू बी इज रिलेशन विथ युअर ए. म्हणजेच बी हा ए कोणतं ह्या ठिकाणी कोणतं आहे तर 1 आणि बी बी कोणतं आहे तर 2. ओके. इज इक्वल टू बी इज इक्वल टू सॉरी बी इज रिलेशन विथ युअर ए. म्हणजेच 2 आणि 1 म्हणजे 1-2 इज इक्वल टू 2-1. म्हणजेच काय मिळणार आहे ह्या ठिकाणी आपल्याला सिमेट्रिक रिलेशन मिळतं. ह्या ठिकाणी 2-3 आणि 3-2 म्हणजेच अगेन आपल्याला काय होतं पोझिशन इंटरचेंज झालेलं आहे. म्हणजेच काय आहे हे रिलेशन आहे ते सिमेट्रिक रिलेशन आहे. पुढची टर्म आहे आपली ट्रान्झिटिव्ह. ओके. लेट आर बी अ रिलेशन ऑन सेट ए. आर बी अ सेट टू बी अ ट्रान्झिटिव्ह इफ ए आर बी अँड बी आर सी is equal to ARC. Okay, if A, B and BC is belongs to your R, then AC is belongs to your R. For example, दिलेलं आहे if A is equal to 1 2 3, then R is equal to 1 2 2 3 आणि 1 3 is a transitive relation on A. आता आपल्याला ट्रान्झिटिव्ह रिलेशन म्हणजेच काय सांगितलेलं आहे की तुमचा एचं रिलेशन विथ युअर बी आहे आणि बीचं रिलेशन युअर सी आहे. सो दॅट्स आपण काय म्हणू शकतो की ए इज डायरेक्टली रिलेशन विथ युअर सी. ओके. तर ही जी ट्रान्झिटिव्ह प्रॉपर्टी आहे त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं की लक्षात घ्यायचं एकच टर्म लक्षात घ्या या ठिकाणी की युअर ए इज रिलेशन विथ युअर बी अँड बी इज रिलेशन विथ युअर सी. सो दॅट्स वाय वी कॅन से दॅट ए इज रिलेशन विथ युअर सी. ओके. जरी त्यांच्या दोघांमध्ये डायरेक्ट रिलेशन नसलं तरी ते काय आहे इनडायरेक्ट रिलेशन त्यांच्यामध्ये आपल्याला आहे. सो दॅट्स वाय आपण काय म्हणतो की ए इज इन रिलेशन विथ युअर सी. त्याच्यानंतर पुढचं आहे की अँटी सिमेट्रिक. आता व्हॉट इज मीन बाय अँटी सिमेट्रिक ती पण बघून घ्या. रिलेशन आर ऑन सेट ए इज सेट टू बी अँटी सिमेट्रिक इफ ए आर बी अँड बी आर ए इज इक्वल टू ए इज इक्वल टू बी. ओके. फॉर एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे की on integer the set of natural numbers where we define a or b, that is a and b, that is a divides b, then r is antisymmetric. If a divides b and b divides a, then a is equal to b. ओके. तर अँटीसिमेट्रिक म्हणून आपल्याला काय सांगितलेलं आहे डेफिनेशन मध्ये युअर ए आर बी अँड बी आर सी. सो दॅट्स वाय आपण काय म्हणतो की ए इज इक्वल टू बी. ओके. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे आपला इनवर्स. लेट आर बी अ रिलेशन फ्रॉम ए टू बी. द रिलेशन आर इनवर्स फ्रॉम बी टू ए, दॅट इज आर इनवर्स इज इक्वल टू एक्स वाय इज डिवाइड्स एक्स वाय yx is belongs to your R. Okay, is called as the inverse relation of R, and it is obtained by reversing the order of pair in a relation R. For example, if A is equal to 1 2 3 दिलेला आहे आणि R दिलेला आहे 1 1 1 2 and 2 3 आणि R इनवर्स काय असणार आहे तर 1 1 2 1 and 2 3. ओके. तर त्याच्यानंतर पुढची प्रॉपर्टी आपल्याला मिळते इक्विव्हॅलन्स रिलेशन. लेट आर बी अ रिलेशन ऑन सेट ए, देन आर बी अ सेट टू बी अन इक्विव्हॅलन्स रिलेशन इफ इट इज रिफ्लेक्सिव्ह सिमेट्रिक ट्रान्झिटिव्ह ऑन ए. ओके. आता इक्विव्हलन्स रिलेशन म्हणजेच काय सांगितलेलं आहे की ज्या वेळेला तुमच्याकडे रिफ्लेक्सिव्ह सिमेट्रिक आणि ट्रान्झिटिव्ह हे तिन्ही प्रॉपर्टीज असतील त्यावेळेला आपण काय म्हणू शकतो की ते रिलेशन आहे ते इक्विव्हॅलन्स रिलेशन आहे. ओके. आता या सेट दिलेला आहे आपल्याला एक दिलेला आहे ए इज इक्वल टू 1 2 3 दिलेला आहे आणि रिलेशनचा सेट दिलेला आहे. हा पूर्ण जो सेट दिलेला आहे तो पूर्ण आपल्याला एक सेट पूर्ण दिलेला आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर आपल्याला काय बघायचंय रिफ्लेक्सिव्ह आहे का ही हा पूर्ण सेटमध्ये तर येस या ठिकाणी आपल्याला रिफ्लेक्सिव्ह ही प्रॉपर्टी मिळते. सिमेट्रिक आहे का तर येस कारण की प्रत्येकाचा रिव्हर्स आपल्याला या ठिकाणी मिळतोय. सो दॅट्स वाय रिफ्लेक्सिव्ह प्रॉपर्टी आहे. ट्रान्झिटिव्ह आहे का तर येस ट्रान्झिटिव्ह सुद्धा आपल्याला ह्या ठिकाणी बघायला भेटते.
सो दॅट्स वाय हे पूर्ण रिलेशन आहे की ते काय आहे, इक्विव्हॅलन्स रिलेशन ऑन ए, म्हणजेच काय असणार आहे की हे रिलेशन हे इक्विव्हॅलन्स रिलेशन आहे. ओके, तर हे क्वेश्चन्स आहेत. हे म्हणजे प्रॉपर्टीज तुम्हाला एक्झाममध्ये फॉर 1 मार्कसाठी तुम्हाला जर विचार केलात, तर ह्या ठिकाणी तुम्हाला एखादा सेट दिलेला असेल आणि त्या सेटवरून तुम्हाला प्रॉपर्टी ओळखायची असेल. ऑप्शनमध्ये प्रॉपर्टीज असतील. त्या प्रॉपर्टीजमधून वरचं जे सेट आहे त्याच्यामध्ये कोणती प्रॉपर्टी फिट होते, ती प्रॉपर्टी आपल्याला इथं ह्या ठिकाणी फाइंड करायची. अदरवाईज प्रॉपर्टीज डेफिनेशनमध्ये सुद्धा तुम्हाला 1 मार्क्ससाठी येऊ शकतात. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा पॉइंट आहे वर्शल्स अल्गोरिदम. ओके, आता आपल्याला वर्शल्स अल्गोरिदम मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा. युझिंग वर्शल्स अल्गोरिदम वी कॅन फाइंड द ट्रान्झिटिव्ह क्लोजर ऑफ रिलेशन आर. स्टेप काय दिलेले आहेत आपल्याला वर्शल्स अल्गोरिदम वरती. आपल्याला 5 मार्काला एक थेरॉटिकल क्वेश्चन हा एक्झामला येत असतो. ओके, तर आपल्याला फर्स्ट स्टेप काय आहे, राईट अ मॅट्रिक्स ऑफ रिलेशन आर दॅट इज एम आर. आता जो आपल्याला एम आर दिलेला असतो तो एम आर आपल्याला फर्स्ट आपल्याला मॅट्रिक्स रिलेशनच्या फॉर्मॅटमध्ये फर्स्ट लिहून घ्यायचा आहे. त्याचं सेकंड स्टेप काय असणार आहे की लेट इनिशियल व्हॅल्यू ऑफ क्लोजर बी W0 इज इक्वल टू एम आर. लेट n इज इक्वल टू 1. ऑल वन्स in Wn minus 1 is transferred to Wn. That is, all ones in W0 is transferred to W1. Okay, consider first column and first row of W1. Put ones in all positions Ri आणि Cj. आणि पुढे दिलेलं आहे put n is equal to 2 and repeat the procedure. सेवन्थ स्टेप आहे आपल्याला कीप रिपीटिंग द अबो प्रोसिजर्स अंटिल द लास्ट रो अँड लास्ट कॉलम ऑप्टेंड. ओके, अटेंडेड. आणि लास्ट वन आहे द रिझल्टंट ऑफ ट्रान्झिटिव्ह क्लोजर ऑफ आर. आता क्वेश्चन सॉल्व्ह करूया, त्याच्यानुसार आपल्याला ह्या स्टेप्स आपल्याला समजून येतील. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे की लेट ए इज इक्वल टू 1 2 3 4 दिलेलं आहे अँड आर इज इक्वल टू आपल्याला एक सेट दिलेला आहे. फाइंड काय करायचं आपल्याला, आर आपल्याला काय दिलेलं आहे की वर्षच अल्गोरिदम आपल्याला फर्स्ट फाइंड करायचं आहे. आर स्टार दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे की ट्रान्झिटिव्ह क्लोजर अँड ड्रॉ इट्स डायग्राम. ओके, तर ट्रान्झिटिव्ह क्लोजर आपल्याला फर्स्ट फाइंड करायचं आहे. ओके, आता आपल्याला स्टेप नंबर फर्स्ट काय सांगितलेली की फर्स्ट ह्याच्यामध्ये आपल्याला जो एम आर आहे तो ॲज इट इज आपल्याला फर्स्ट लिहून घ्यायचा आहे. ओके, एम आर तुम्ही ड्रॉ करून घेतलात. तुमचं सेट किती आहे 1 2 3 4. सो दॅट्स वाय व्हर्टिकली आणि हॉरिझॉन्टली 1 2 3 4 पुट डाऊन करून घेतलं. ज्या ज्या ठिकाणी रिलेशनचे आपल्याला सेट आहे ऑर्डर्ड पेअर आहे त्या त्या ठिकाणी 1, अदरवाईज 0. ओके, फर्स्ट नंबर आहे आपल्याला 1 2. सो दॅट्स वाय 1 2 ला तुम्ही फर्स्ट काय केलं 1 पुट करून घेतलं. पुढचं आहे 2 3. 2 3 ला फर्स्ट 1 पुट केलं आणि नंतर काय आहे 3 4. 3 4 ला अगेन तुम्ही 1 पुट करून घेतलेले. आता पुढची स्टेप काय आहे तर पोझिशन्स ऑफ 1 इन फर्स्ट कॉलम. फर्स्ट कॉलम मध्ये 1 ची पोझिशन किती आहे तर एकही नाहीये, म्हणजेच काय असणार आहे तो एम्प्टी सेट असणार आहे. त्याच्यानंतर पोझिशन ऑफ 1 इन फर्स्ट रो. पहिल्या रो मध्ये 1 ची पोझिशन कोणती आहे तर 2 आहे, राईट. So that's why as there is no 1 in first column, so that's why Wn is equal to W0. म्हणजेच आपल्याला जो W1 आहे तो ॲज इट इज W0 आहे तसाच आपल्याला येऊन जाईल. त्याच्यानंतर पुढची स्टेप काय करायची आहे तर फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम झाला. आता पुढची स्टेप असणार आहे की सेकंड कॉलम सेकंड रो. ओके, आता पहिल्यांदा काय बघायचं आहे की पोझिशन ऑफ वन्स इन सेकंड कॉलम. सेकंड कॉलम मधली पोझिशन किती आहे तर फर्स्ट पोझिशन आहे. सो दॅट्स वाय इतर सेटमध्ये किती आलाय तर 1. त्याच्यानंतर पोझिशन ऑफ 1 इन सेकंड रो. सेकंड रो ची पोझिशन किती आहे तर 3 नंबरची पोझिशन आहे. सो दॅट्स वाय ह्या ठिकाणी आपल्याला 3 मिळाला. म्हणजेच आपल्याला न्यू पोझिशन किती मिळाली तर 1,3, राईट. कारण की आपल्याला फर्स्ट कॉलम मध्ये किती मिळालं आहे 1 आणि रो मध्ये किती मिळालेलं आहे 3. सो दॅट्स वाय 1,3. म्हणजेच आपल्याला W2 काय येणार आहे की ह्या ठिकाणी 1,3च्या ठिकाणी आपल्याला अगेन 1 पुट करायचं आहे. ओके, सो दॅट्स वाय 1,3 म्हणजेच ह्या पोझिशनला आपण किती घेतला ह्या ठिकाणी अगेन 1 पुट करून घेतलेलं आहे. ओके, आता सेकंड रो आणि सेकंड कॉलम पर्यंत आपल्याला झालेलं आहे. आता पुढची टर्म कोणती उरली आहे की थर्ड कॉलम आणि थर्ड रो. सो राईट, आता थर्ड कॉलम आणि थर्ड रो मध्ये पोझिशन ऑफ फर्स्ट
वन इन थर्ड कॉलम मध्ये कोणते कोणती पोझिशन आहे तर फर्स्ट पोझिशन आहे आणि सेकंड पोझिशन आहे. आणि इन रो मध्ये तुमचे वनची पोझिशन किती आहे तर फोर्थ पोझिशन आहे. सो दॅट्स वाय न्यू पोझिशन किती अवेलेबल झाल्या दोन. कोणत्या 1 आणि 4 आणि सेकंड मिळाली 2 आणि 4. सो दॅट्स वाय पुढचा सेट लिहून घेतला. आता ह्या ठिकाणी पुढचा जो W3 असणार आहे W3 काय करायचं आहे की ज्या ज्या नवीन पोझिशन्स मिळालेल्या आहेत त्या ठिकाणी 1 पुट करून घ्यायचं आहे. सो दॅट्स वाय 1 4 आणि 1 आणि 4च्या ठिकाणी आपण 1 पुट करून घेतलं आणि 2 आणि 4च्या ठिकाणी आपल्याला अगेन 1 पुट करून घेतलं. ओके. आता पुढची जी स्टेप आहे ती काय असणार आहे. आता 3 कॉलम पर्यंत आपलं झालंय. 3 कॉलम, थर्ड कॉलम आणि थर्ड रो. आता लास्ट रिमेनिंग राहिलंय ते फोर्थ कॉलम आणि फोर्थ रो. आता पोझिशन ऑफ वन्स इन फोर्थ कॉलम. ओके. फोर्थ कॉलम मधल्या वनच्या पोझिशन आणि फोर्थ रो मधल्या आपल्या वनच्या पोझिशन कोणत्या कोणत्या आहेत त्या फर्स्ट लिहून घ्यायच्या. आता फर्स्ट लक्षात घ्या जो आपला रो आपला कॉलम आहे. कॉलम मधले वनच्या पोझिशन कोणत्या कोणत्या मिळाल्या फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. सो दॅट्स वाय 1 2 3. आणि फोर्थ कॉलम मध्ये आपल्याला फोर्थ रो मध्ये आपल्याला किती वनच्या पोझिशन मिळाल्या तर 0. सो दॅट्स वाय आपला W3 आपला काय असणार आहे W4 म्हणजे जो आहे तो आपण आपला पुट डाऊन करून घेतला. ओके. मग हा जो सगळा आपल्याला मॅट्रिक्स मिळालाय त्या मॅट्रिक्स वरून आपल्याला काय ड्रॉ करून राईट करून घ्यायचं आहे आर स्टार. ओके. पूर्णपणे ह्या सगळ्या स्टेप्स झाल्यानंतर आपण पुढे काय करणार आहोत आर स्टार. म्हणजे फर्स्ट आपल्याला किती मिळाला 1 2. नंतर काय मिळतो 1 3 1 4. त्याच्यानंतर 2 3 2 4 आणि 3 4. दॅट्स वाय हा पूर्ण आर स्टार आहे तो तुम्ही फर्स्ट ड्रॉ करून घेतलात. आणि ह्या आपल्या ह्या क्लोजरच्या ह्याच्यानुसार आपल्याला काय करायचंय तुमचा जो हा डायग्राफ आहे तो आपल्याला काय करायचा आहे तो तुम्ही वर्ष अल्गोरिदम नुसार आपल्याला तो आपला ग्राफ आहे तो आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे. ओके. सो दॅट्स वाय फर्स्ट काय करायचंय तुम्ही आता परत अगेन बघताना बघा 4 पॉईंट्स आहेत 1 2 3 4. 4 पॉईंट्स फर्स्ट ड्रॉ करून घेतले. पुढची टर्म काय आहे 1 to 2 चं मध्ये आपल्याला एक रिलेशन आहे. 1 to 2 मध्ये एक ॲरो आला. नंतर 1 to 3 1 to 3 मध्ये एक ॲरो आला. नंतर 1 to 4 1 to 4 मध्ये ॲरो आला. ओके. तर ही डायग्राम ह्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला कम्प्लीट करायची आहे. ओके. त्याच्यामुळे आपला वर्ष अल्गोरिदम थ्रू आपला ग्राफ सुद्धा आपण ड्रॉ करून झालेला आहे. त्याच्यानंतर पुढचा अजून एक क्वेश्चन सॉल्व्ह करून बघा वाटल्यास. लेट ए इज इक्वल टू 1 2 3 4 दिलेला आहे आणि आर दिलेला आहे. फाइंड आर बाय युझिंग वर्षस अल्गोरिदम. आपल्याला काय सांगितलेलं आहे की वर्षस अल्गोरिदम नुसार आपल्याला आर स्टार आपल्याला फाइंड करून घ्यायचा आहे. आता W जो आहे विच इज MR इज इक्वल टू W0 आपली फर्स्ट स्टेप नुसार. सो दॅट्स वाय आपण आहे तसं आपण काय केलंय MR ड्रॉ करून घेतलाय. त्याच्यानंतर पहिली स्टेप काय असते आपल्याला पोझिशन ऑफ वन्स इन युअर कॉलम आणि पोझिशन ऑफ वन्स इन युअर रो. आता फर्स्ट कॉलम मध्ये रो किती पोझिशन आहे तर सेकंड पोझिशन आणि रो मधली किती आहे सेकंड पोझिशन. सो दॅट्स वाय न्यू पोझिशन किती मिळाली आपल्याला 2 2. सो दॅट्स वाय ह्या ठिकाणी आपल्याला इथे 0 होतं तिथं आपण काय केलेलं आहे 1 पुट केले. पुढच्या स्टेप मध्ये अगेन काय असणार आहे की पोझिशन ऑफ वन्स इन सेकंड कॉलम आणि पोझिशन ऑफ 1 इन सेकंड रो. सो दॅट्स वाय पूर्ण हा सेट मिळाला. ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय 1 1 पुट करून घ्यायचंय. सेम ॲज दॅट ऑफ पोझिशन ऑफ 1 इन थर्ड कॉलम अँड पोझिशन ऑफ 1 इन फोर्थ कॉलम सॉरी थर्ड रो. ओके. सो दॅट्स वाय पूर्ण हा सेट मिळाला विच इज 1 1 4 आणि 2 4. त्या ठिकाणी आपण 1 पुट करून घेतला. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय मिळालंय की पोझिशन ऑफ 1 इन फोर्थ कॉलम आणि पोझिशन ऑफ 1 इन फोर्थ रो. आता ह्या ठिकाणी फोर्थ रो मध्ये आपल्याला सर्वच 0 आहेत. त्याच्यामुळे आपल्याला काय असणार आहे जो आपला W3 आहे तोच आपला काय असणार आहे W4 असणार आहे. सो दॅट्स वाय आर स्टार आपल्याला हा मिळालेला आहे. आता क्वेश्चन मध्ये आपल्याला फक्त आपल्याला आर स्टार आपल्याला फाइंड करायला सांगितलं. सो दॅट्स वाय आपण आर स्टार पर्यंत थांबवून देऊया. जर तुम्ही डायग्राफ जरी सांगितलं असेल ग्राफ जरी ग्राफिकल रिप्रेझेंटेशन सांगितलं असेल तुम्ही ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ह्याचं करू शकता. ओके. या ठिकाणी 4 पॉईंट सांगितले. 4 पॉईंट्स घ्या आणि त्याच्यानंतर त्यात कोणत्या कोणत्या पॉईंट मध्ये रिलेशन आहे ते आपण फाइंड करायचं आणि ते पॉईंट फक्त जॉईन करून जी आपली डायरेक्शन आहे ती डायरेक्शन फक्त दाखवून द्यायची. ओके. तर हे सगळे जे सर्व पॉईंट्स आहेत ते आपल्याला वर्षस अल्गोरिदम मध्ये बघायला मिळतात. वर्षस अल्गोरिदम आपल्याला 5 मार्काला एक्झामला विचारलं जातं. पुढचा पॉइंट आहे आपल्याला पार्शियल ऑर्डर रिलेशन.
ओके. पार्शल ऑर्डर रिलेशनमध्ये तुम्हाला डेफिनेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी तुम्हाला क्वेश्चन पडू शकतात. आता काय आहे सांगितलेलं डेफिनेशन बघा. लेट आर बी अ रिलेशन डिफाइंड ऑन सेट ए. आर बी अ पार्शल रिलेशन इफ अँड ओनली इफ युअर आर इज रिफ्लेक्सिव्ह. मगाशी ज्या प्रॉपर्टीज बघितल्या होत्या त्याच्यानुसार आपल्याला ह्या टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. पार्शल ऑर्डर रिलेशन आपण कधी म्हणू शकतो? इफ युअर आर इज रिफ्लेक्सिव्ह, त्याच्यानंतर इफ युअर आर इज अँटीसिमेट्रिक आणि आर इज ट्रान्झिटिव्ह. ह्या तिन्ही प्रॉपर्टीज जर एखाद्या रिलेशनमध्ये असल्या तर त्या रिलेशनचा आपण काय म्हणतो? पार्शियल ऑर्डर. तर आपलं नेक्स्ट पॉईंट आहे हॅझे डायग्राम. ओके. हॅझे डायग्राम मध्ये आपल्याला काय करायला लागतं? हॅझे डायग्राम ऑफ अ पार्शियल रिलेशन, पार्शियल ऑर्डर रिलेशन आर. डेफिनेशन दिलेलं आहे द डायग्रामॅटिक or pictorial representation of your partial relation R. It is called as a Hasse diagram. ओके. जो आपला पार्शियल ऑर्डर रिलेशन आहे त्याचं आपल्याला डायग्रामॅटिकल फॉर्मॅटमध्ये रिप्रेझेंटेशन करावं लागतं, त्याला आपण काय म्हणतो? हॅसे डायग्राम आपण बोलतो. आता प्रोसिजर आपल्याला सांगितलेली आहे. डायग्राम सॉरी ड्रॉ डायग्राफ. फर्स्ट स्टेप ऑफ प्रोसिजर टू ड्रॉ हॅसे डायग्राम मध्ये आपल्याला फर्स्ट स्टेप सांगितलेली आहे. ड्रॉ डायग्राम फॉर गिवन पार्शियल ऑर्डर रिलेशन आर. अँड सेकंड स्टेप सांगितले की रिमूव्ह रिफ्लेक्सिव्हिटी अँड ट्रान्झिटिव्हिटी फ्रॉम द डायग्राम. ओके. ऑफ आर. अँड थर्ड वन दिलेलं आहे अरेंज व्हर्टायसेस इन सच अ वे दॅट द एरोज अँड पॉइंटेड अपवर्ड सो दॅट एरोज आर नॉट रिक्वायर्ड. आणि फोर्थ वन दिलेलं आहे रिप्लेस द सर्कल्स इंडिकेटिंग व्हर्टायसेस बाय डॉट्स. ओके. आता आपल्याला ह्या स्टेप सांगितलेल्या आहेत. फर्स्टमध्ये आपल्याला काय करायचं आहे लक्षात घ्या. ड्रॉ डायग्राम ऑफ द गिवन पार्शियल ऑर्डर रिलेशन आर. जी तुम्हाला सिंपल डायग्राम तुम्हाला येत असेल त्या ह्याच्यानुसार आपल्याला काय करायचे? फर्स्ट आपल्याला पार्शियल ऑर्डरनुसार आपल्याला डायग्राम आपली काय करायची? ड्रॉ करायचे. त्याच्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला रिफ्लेक्सिव्हिटी आणि ट्रान्झिटिव्हिटी आपल्याला काय करायच्या आहेत? रिमूव्ह करायचे आहेत. आणि थर्ड वन मध्ये आपल्याला काय करायचे आहेत? अरेंज व्हर्टायसेस इन सच अ वे दॅट एरोज अँड पॉइंटेड अपवर्ड्स सो दॅट वे एरोज आर इन एरोज आर नॉट रिक्वायर्ड. ह्या ठिकाणी आपल्याला एरोज रिक्वायर्ड आपल्याला राहत नाहीत. आणि फोर्थ वन मध्ये आपल्याला काय करायचं? रिप्लेस सर्कल बाय इंडिकेटिंग डॉट्स, की डॉट्सच्या फॉर्मॅटमध्ये इंडिकेट आपल्याला सर्कल्स करायचे. आता आपल्याला एक एक्झाम्पल पण सॉल्व्ह करून बघूया या ठिकाणी. काय सांगितलेलं आहे बघा. लेट ए इज इक्वल टू 1 2 3 4 अँड 12. हे आपल्याला 5 पॉईंट्स दिलेले आहेत. लेट आर बी अ पार्शियल ऑर्डर रिलेशन डिफाइंड ऑन सेट ए ॲज आर ए आर बी, म्हणजे ए इज इन रिलेशन विथ बी इफ अँड ओनली इफ ए डिवाइड्स बी. ड्रॉ द हॅसे डायग्राम बाय पार्शियल ऑर्डर रिलेशन. ओके. आता क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे? ए इज इक्वल टू 1 2 3 4 अँड 12. हे 5 पॉईंट्स दिलेले आहेत. आणि आपल्याला काय सांगितलेलं? आपल्याला आर आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके. आता आपल्याला आर काय होऊन जाणार आहे? की आर आपल्याला सांगितलं की पार्शियल ऑर्डर रिलेशन डिफाइंड ऑन ए ॲज ए आर बी इफ अँड ओनली इफ ए डिवाइड्स बी. ए नी आपल्याला बी ला डिवाइड झालं पाहिजे. ओके. तरच आपण काय म्हणू शकतो की आपला हॅसे डायग्राम आपला जो पार्शियल ऑर्डर रिलेशन आहे ते आपण फाइंड करू शकतो. सो दॅट्स वाय आता सपोज जर फर्स्ट तुम्ही ए इज इक्वल टू जर 1 घेतलं. ओके. कारण की आपल्याला एकच सेट दिलेला आहे. दॅट्स वाय लक्षात घ्या. पहिल्यांदा तुम्ही काय करा की हा ए घ्या. इफ युअर ए डिवाइड्स बी असेल तर ते काय असणार आहे? तुमचा रिलेशन असणार आहे. ए ने कोणत्याही नंबरला आपल्याला डिवाइड केल्यानंतर आपल्याला तो ए डिवाइड होणार आहे. सो दॅट्स वाय फर्स्ट सेट आपल्याला मिळाला 1 1 1 2 1 3 1 4 अँड 1 12. आता पुढचा सेट आहे. 2 नी जर तुम्हाला 3 ला डिवाइड केलं तर तुम्हाला काय होणार आहे? कम्प्लीट डिव्हिजन होणार नाही. 2 नी जर 4 ला डिवाइड केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला कम्प्लीट डिव्हिजन होणार आहे. सो दॅट्स वाय फर्स्ट सेट आपल्याला किती मिळाला? 2 2 मिळाला. त्याच्यानंतर 2 4 मिळाला. नंतर काय मिळणार आहे? 2 12. ओके. नंतरचा जो सेट आहे तो 3 1 आहे, 3 3 असणार आहे. नंतर 3 12. नंतर 4 4 4 12 आणि नंतर 12 12. हा आपला जो काय आहे तो आपला काय असणार आहे? आपला रिलेशन, आपला पार्शियल ऑर्डर रिलेशन आपल्याला मिळणार आहे.
आता आपली फर्स्ट स्टेप काय आहे? फर्स्ट स्टेप इज युअर ड्रॉ डायग्राम फॉर गिव्हन पार्शियल ऑर्डर रिलेशन. आता फर्स्ट तुम्ही जी तुम्हाला सिंपल डायग्राम आपल्याला येते, ती तुम्ही डायग्राम ड्रॉ करून घ्या. आता डायग्राम ड्रॉ करून घेतल्यानंतर ज्या ठिकाणी तुम्हाला काही ठिकाणी तुम्हाला सेल्फ लूप मिळतील. ओके. काही ठिकाणी तुम्हाला पॅरलल एजेस मिळतील. पण त्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, की आपल्याला काय करायचंय, रिफ्लेक्सिव्हिटी आणि ट्रान्झिटिव्हिटी आपल्याला रिमूव्ह करून द्यायचे. तर व्हेन यू आर कट डाउन युअर रिफ्लेक्सिव्हिटी आणि ट्रान्झिटिव्हिटी, जर ज्यावेळेला तुम्ही कट डाउन कराल, त्यावेळेला आपण काय करणार आहोत, की तुमचे जे सेल्फ लूप असतील, ते सेल्फ लूप काय असणार आहे, ते काय होणार आहेत, रिमूव्ह होऊन जाणार आहेत. म्हणून सर्व ठिकाणचे फर्स्ट तुम्ही सेल्फ लूप रिमूव्ह करून टाकलेत. आता पुढची टर्म काय आहे, तर आपल्याला जो आपला सेट आहे, त्या सेटनुसार आपल्याला आपल्या पुढचे जे एजेस आहेत, एक्स्ट्रा एजेस, ते आपल्याला रिमूव्ह करायचे. आता ह्या ठिकाणी फर्स्ट आपला जो सेट मिळतोय तो 1 to 4 मिळतोय आणि सेकंड सेट आपल्याला किती मिळतोय, 1 to 12 मिळतोय. सो दॅट्स वाय आपण काय म्हणू शकतो, की जो आपला लॉ आहे त्याच्यानुसार काय म्हणतोय, की ए इज इन रिलेशन विथ युअर बी आणि बी इज रिलेशन विथ युअर सी. सो दॅट्स वाय ए इज इन रिलेशन विथ युअर सी. सो दॅट्स वाय ह्या फॉर्मॅटनुसार आपण काय करू शकतो, ह्या दोन एक्स्ट्रा एजेस आहेत त्या रिमूव्ह करून आपण डायरेक्टली ही एक एज आहे तीच फक्त आपण मेन्शन करू शकतो. सो दॅट्स वाय तुमची जी 1-4 आहे आणि 1-12 जी एज आहे ती रिमूव्ह होऊन जाईल आणि ओनली कोणती 4 to 12 जी एज आहे ती ओनली एक रिमेन राहणार आहे. त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं, आपल्याला हॅसे डायग्राम ड्रॉ करून घ्यायचा आहे. हॅसे डायग्राम मध्ये आपण कसा ड्रॉ करणार तो फर्स्ट बघून घ्या. आपल्याला पुढची जी स्टेप आहे हॅसे डायग्रामची, ती आपल्याला काय आहे, अरेंज व्हर्टायसेस इन सच अ वे दॅट एरोज आर इन पॉइंटेड अपवर्ड्स अँड सो दॅट एरोज आर नॉट रिक्वायर्ड. आता ह्या ठिकाणी आपल्याला एरोज द्यायची काहीच गरज नाहीये. पण आता पुढं काय आहे, रिप्लेस व्हर्टायसेस सॉरी रिप्लेस सर्कल्स इंडिकेटिंग युअर व्हर्टायसेस बाय डॉट्स. आता कसं ड्रॉ करायचं ते फर्स्ट बघून घ्या. आता 1 आहे, 1 आहेत ते काय आहेत, आपण 3 ला पण कनेक्टेड आहे आणि 2 ला पण कनेक्टेड आहे. ओके. सो दॅट्स आपण फर्स्ट स्टार्ट आपण 1 पासून स्टार्ट करून घेऊया. फर्स्ट तुम्ही काय केलंय, की 1 तुम्ही ड्रॉ करून घेतला, सॉरी डॉट तुम्ही ड्रॉ करून घेतलात आणि त्याच्यानंतर 1 इज इन रिलेशन विथ युअर 2 आणि 1 इज अल्सो रिलेशन विथ युअर 3. सो दॅट्स वाय 1 तुम्ही 2 ला डायरेक्ट जॉईन केलात आणि 3 ला सुद्धा जॉईन केलात. ओके. आणि त्याच्यानंतर पुढची काय आहे, 3 इज इन रिलेशन विथ युअर 12. सो दॅट्स वाय 3 इज इन रिलेशन विथ युअर 12. 12 इज इन रिलेशन विथ युअर 4. सो दॅट्स वाय ह्या ठिकाणी तुम्ही 4 ला तुम्ही जॉईन केलं. ती 4 अजून कुणाला कनेक्टेड आहे, तर 2 ला कनेक्टेड आहे. सो दॅट्स वाय 4 अँड 2 आर ऑल्सो कनेक्टेड. सो दॅट्स वाय तुमची ही पूर्ण हॅसे डायग्राम आहे, ती तुमची हॅसे डायग्राम तुमची काय झाली, कंप्लीट झालेली आहे. या ठिकाणी तुम्हाला डायग्राम सॉरी तुमचे जे एरोज आहेत, एरोज दाखवण्याची गरज नाहीत आणि जे सर्कल्स आहेत, ते सर्कल्स तुम्हाला डॉट्सने रिप्लेस करायचे. मी अगेन एकदा या ठिकाणी आपल्याला अजून एक क्वेश्चन इथे एक सॉल्व्ह करून दिलेला आहे. ओके. आता ह्या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा. ए इज इक्वल टू 1 2 3 4 5 दिलेलं आहे आणि आर बी अ पार्शियल ऑर्डर रिलेशन डिफाइंड ॲज आर इज इक्वल टू 1 1 2 2 3 3 4 4 5 5 5 3 3 1 4 3 4 2 4 1 अँड 2 आहे. हा आपल्याला आर हा रिलेशन दिले. फाइंड हॅसे डायग्राम आपल्याला सांगितले ऑफ पोसेट ए. ओके. आता गिव्हन ए इज इक्वल टू दिलेला आहे 1 2 3 4 आणि आपल्या रिलेशन आपण ॲज इट इज आपण इथे लिहून घेतले आणि ह्या रिलेशनवरून आपण काय केलेलं आहे, ही डायग्राम आपण ड्रॉ करून घ्यायची. ओके. म्हणजेच काय करायचं, आपला हा डायग्राम आपण ड्रॉ करून घ्यायचा. आता पुढची स्टेप आपली काय असते, की रिमूव्ह युअर रिफ्लेक्सिव्हिटी आणि ट्रान्झिटिव्हिटी. आता रिफ्लेक्सिव्हिटी आणि ट्रान्झिटिव्हिटी रिमूव्ह केल्यानंतर आपल्याला काय काय मिळते, सेल्फ लूप ज्या ठिकाणी असेल ते सेल्फ लूप सर्व रिमूव्ह होऊन जातील आणि त्याच्यानंतर बाकीच्या ज्या एजेस आहेत, की ज्या आपल्याला कॉमन येत होत्या, म्हणजेच 1 to 4 ची इथली एक एज होती आपली, राइट? म्हणजेच काय कशी होती, की 1 to 3 आणि 3 to 1. सो दॅट्स वाय आपण काय करत होतो, ह्यांचं आपण एक जी आपली ही जी एज होती, ती एज आपण रिमूव्ह करून टाकलेली आहे.
त्याच्यानंतर ह्या सर्व ज्या एजेस आहेत त्या आपल्याला ॲज इट इज आपण काय केलेलं आहे तर ॲज इट इज ठेवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, की आपल्या लक्षात घ्या आपल्याला हॅसी डायग्राममध्ये फर्स्ट आपली स्टेप असते, की ड्रॉ युअर डायग्राफ. त्याच्यानंतर नंतर असते, की रिफ्लेक्सिव्हिटी आणि ट्रान्झिटिव्हिटी आपल्याला रिमूव्ह करून टाकायचे. आणि व्हेन यू आर रिमूव्हिंग रिफ्लेक्सिव्हिटी आणि ट्रान्झिटिव्हिटी फ्रॉम युअर डायग्राफ, त्यावेळेला आपल्याला काय मिळणार आहे, की एक सिंपल आपल्याला जो ॲज अ ग्राफ आहे, तो आपल्याला ग्राफ आपल्याला मिळणार आहे. ओके. आता तो ग्राफनुसार आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला हॅसे डायग्राम आपली ड्रॉ करून घ्यायची आहे. आता हॅसे डायग्राम ज्यावेळेला ड्रॉ कराल, त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, की आपला जो तुमचे ॲरोज आहेत, ते ॲरोज रिमूव्ह करायचे. फक्त त्यांच्या इन बिटवीन एक एज आपल्याला दाखवून द्यायची. आणि ज्या ठिकाणी आपण सर्कल्स आहेत, आपल्या जो तुमचा डायग्राफमध्ये तिथे आपल्याला काय करायचंय, ते आपल्याला फक्त डॉट्सनी आपल्याला इंडिकेट करायचे. ओके. सो दॅट्स वाय ज्या ठिकाणी आपले जे एजेस आहेत, त्या ठिकाणी तुम्ही ह्या एजेस दाखवाल आणि ज्या ठिकाणी सर्कल्स आहेत, त्या ठिकाणी आपण काय करायचे, डॉट्स दाखवायचे. आणि बाकी त्यांच्यामधलं जे इंटर रिलेशन जे आहे, ते ॲज इट इज म्हणजे 3 to 4 एक एज आहे. 3 to 4 आपली एक एज आली पाहिजे. 1 to 3 एक एज आहे. 1 to 3 आपली एक एज आली पाहिजे. म्हणजे ह्या सर्व आपल्याला डायग्राम आपल्या करायचे सेपरेट आपल्याला ड्रॉ करून घ्यायचे. दिस इज ॲक्चुअली ऑल अबाउट युअर हॅसी डायग्राम. ओके. ह्या ठिकाणी आपल्याला अजून एक हॅसी डायग्राम दिलेली आहे. Determine the partial order relation R and MR whose Hasse diagram is given. हा आपल्याला ह्या ठिकाणी हॅसे डायग्राम दिलेली आहे आणि आपल्याला काय करायला सांगितलं, की पार्शियल ऑर्डर रिलेशन आर आहे ते आपल्याला फाइंड करायला सांगितलेलं आहे. ओके. सोल्युशन मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, की गिवन हॅसे डायग्राम दिलेली आहे, की ए इज इक्वल टू 1 2 3 4 5 दिलेली आहे. ओके. आर इज अ पार्शियल ऑर्डर रिलेशन. काय सांगितलेलं आहे, की आर इज अ रिफ्लेक्सिव्ह अँड ट्रान्झिटिव्हिटी. आता आपल्याला काय करायचंय, की ह्या आपल्याला ज्या गोष्टी आपण ह्या ठिकाणी रिमूव्ह करून टाकतो म्हणजे फॉर हॅसे डायग्राम, त्या गोष्टी आपल्याला काय करायच्या त्या ठिकाणी ॲड करायच्यात. म्हणजेच तुमच्या डायग्राममध्ये तुमची रिफ्लेक्सिव्हिटी आणि ट्रान्झिटिव्हिटी आपल्याला काय करावं लागणार आहे, तर ॲड करावी लागणार आहे. का? कारण की आपल्याला पार्शियल ऑर्डर रिलेशन ड्रॉ करायचं आहे. सो दॅट्स वाय. म्हणजेच आपण हॅसे डायग्रामसाठी जी फर्स्ट नंबर स्टेप होती आपली, की ड्रॉ ड्रॉ डायग्राफ. त्याच्यानंतर होती, की रिफ्लेक्सिव्हिटी आणि ट्रान्झिटिव्हिटी रिमूव्ह करा. त्याच्यानंतर होती आपल्याला, की तुमचे जे एरोज आहेत ते रिमूव्ह करा आणि त्याच्यानंतर होती आपल्याला जो सर्कल आहे त्याचा रिप्लेस आपल्याला डॉट्सनी करायचं. सेम आपल्याला उलट्या स्टेप्स हे करायचे. फर्स्ट आपण काय करून टाकणार आहोत, तुमची रिफ्लेक्सिव्हिटी आणि ट्रान्झिटिव्हिटी त्याच्यामध्ये ॲड करून टाकायची. सो दॅट्स वाय तुमची जे सर्व पॉइंट्स आहेत, तुम्ही रिफ्लेक्सिव्हिटी आणि ट्रान्झिटिव्हिटीचे आपले सर्व आपल्याला जे रिलेशनचे पॉइंट्स असतील ते आपण फर्स्ट ॲड करून घेतलेले. सो दॅट्स वाय आपल्याला हा पूर्ण सेट मिळाला. ओके. 1 1 2 2 3 3 4 4 5 5. त्याच्यानंतर 1 2 नंतर 2 4. ओके. 1 3 3 5 1 4 आणि 1 5. आणि हे जे सगळे पॉइंट्स मिळाले त्याच्यानुसार आपण काय केलंय, की आपल्याला पार्शियल ऑर्डर जो सेट आहे, पार्शियल ऑर्डर रिलेशनचा त्याच्यानुसार आपण काय केलेलं आहे, एम-आर आपण ड्रॉ करून घेतलेला आहे. ज्या ठिकाणी रिलेशन आहे त्या ठिकाणी 1 आणि ज्या ठिकाणी रिलेशन नाहीये त्या ठिकाणी 0. ओके. म्हणजेच आपल्याला व्हायसा वर्सा कोणताही क्वेशन विचारला जाऊ शकतो. एक तर तुम्हाला हॅसे डायग्राम दिली जाईल. हॅसे डायग्रामवरून तुम्हाला पार्शियल ऑर्डर रिलेशन जे आहे त्याचा एम-आर आहे तो आपल्याला फाइंड करायचा आहे. अदरवाईज एम-आर दिला जाईल आणि एम-आर वरून आपल्याला काय करायचे, तुमची हॅसे डायग्राम ड्रॉ करायची. तर हे सर्व पॉइंट्स आहेत ह्या आजच्या लेक्चरचे. कुणाला काही जरी क्वेरी आली ह्या क्वेशन्समध्ये सॉल्व्ह करताना, तर मला परत एकदा सांगा. आपण ते सर्व पॉइंट्स सॉल्व्ह करून घेऊया. तुमच्याकडे मी बुक पाठवलेलं आहे. आपल्या टेक्स्टबुक ग्रुपवरती सेंड केलेले आहे. त्या ग्रुपवरतून क्वेशन सॉल्व्ह करून तुमच्या आपल्या एक्सरसाइजमध्ये काही क्वेशन्स आहेत हॅझे डायग्रामवरचे किंवा रिलेशन्सवरचे, ते सर्व सॉल्व्ह करून घ्या. आणि त्याच्यात अजून काही क्वेरी आली तर मला पर्सनली सेंड करा. ओके. थँक यू.